किल्ले अजिंक्यतारा. सातारचा हा गड म्हणजेच मराठा साम्राज्याची चौथी राजधानी, जिथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज 2 महिन्यांसाठी वास्तव्यास होते. तोच हा किल्ले अजिंक्यतारा, ज्या किल्ल्याने मराठा साम्राज्याचे 5ही छत्रपती पाहिले आणि 5व्या छत्रपतींचा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक ज्या गडावर पार पडला, तोच हा किल्ले अजिंक्यतारा. नमस्कार मंडळी, मी आदित्य तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आदित्य कुलकर्णी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन गड किल्ले यांच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग माझ्यासोबत किल्ले अजिंक्यतारा या गडाचा इतिहास आणि स्वराज्याप्रतीचे या गडाचे योगदान काय होते हे जाणून घेण्यासाठी चला आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि मजेमध्ये असाल. आपण सध्या आता अजिंक्यतारा या किल्ल्याच्या उत्तर दिशेच्या पहिल्या महाद्वाराजवळ आहोत. महाद्वार बघूया आणि आता हळूहळू पूर्ण जो किल्ला आहे तो सगळा आपण एक्सप्लोर करूया आणि किल्ल्यावर जे काही बघण्यासारखे ठिकाण आहेत किंवा किल्ल्याचा जो इतिहास आहे तर तो मी तुम्हाला सांगेन. तर चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अजिंक्यतारा ही आपल्या स्वराज्याची चौथी राजधानी आहे. पहिली राजधानी किल्ले राजगड, दुसरी राजधानी किल्ले रायगड, तिसरी राजधानी जिंजी आणि चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा. किल्ले अजिंक्यतारा हा सप्तऋषींचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली पर्वतरांगेवर असलेला हा किल्ले अजिंक्यतारा. या किल्ल्याची उंची साधारण 4400 फूट असून या गडाचा दक्षिणोत्तर विस्तार 600 मीटर इतका आहे. गडावर येण्यासाठी सातारा शहरातूनच असलेल्या अनेक वाटांनी गडावर येता येते. सातारा ST स्थानकावरून अदालतवाड्यामार्गे जाणाऱ्या कोणत्याही गाडीने अदालतवाड्याजवळ उतरून किल्ल्यावर जाता येते. आपण 2 चाकी किंवा 4 चाकी गाडीने किल्ल्याच्या उत्तर दिशेच्या महादरवाजाजवळ सहज पोहोचू शकतो. किल्ले अजिंक्यतारा या गडाचा उत्तर दिशेचा महादरवाजा अजूनही भक्कम उभा आहे. उत्तर दरवाजाच्या कमानीच्या वरच्या भागावर गणपती आणि गरुड यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजामधून आत गेल्यावर आपल्याला पहारेकऱ्यांच्या किंवा सैनिकांच्या आरामासाठी देवड्या पाहायला मिळतात. याच देवड्यांच्या खाली दगडी भागावर सुग्रीव आणि बाली यांच्यातील युद्धाचे तसेच मोर आणि ताक घुसळीत असलेल्या स्त्रिया यांचीही शिल्प कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. किल्ले अजिंक्यतारामध्ये आल्यानंतर हा उत्तर दरवाजा आहे माझ्या मागं. ह्या उत्तर दरवाजातून पुढं आलं 5-6 पायऱ्या पुढं आलं की तुम्हाला एक छोटीशी खोली तुम्हाला पाहायला मिळेल. आत आता आपण आहोत अजिंक्यताराच्या उत्तर दरवाजावरती असलेल्या नगरखान्यामध्ये. आता माझ्यासमोर पूर्ण सातारा परिसर शहरी भाग दिसतोय आणि माझ्या मागं बरोबर हा नगरखाना आणि इथून आपण गडावर येतो. हा गडाचा महादरवाजा. ह्या महादरवाजामध्ये वरती नगारखाना. समजा स्वराज्याचे छत्रपती
हे जर का गडाजवळ आले किंवा गडापाशी आले तर इथं नौबती वाजायच्या. नौबती वाजल्यानंतर वरती गडावर कळायचं की छत्रपती हे आलेले आहेत गडावर, आणि तिथून पुढं तिथली जी पुढची व्यवस्था आहे ती चालू व्हायची. आता आपण खालचा महाद्वाराचा बघितला. जे घर दिसते ते आहे जलमंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज छत्रपती उदयनराजे यांचं ते निवासस्थान आहे. या किल्ल्याच्या उजव्या साईडला सगळा सातारा शहरी भाग आणि त्या साईडला बरोबर साताऱ्याचा ग्रामीण भाग लागतो. ह्या उत्तर दरवाजाच्या डाव्या साईडला सज्जनगड, उजव्या साईडला वैराटगड, दक्षिण दिशेला चंदनगड आणि वंदनगड हे 4 गड लागतात. या नगरखाना किंवा ह्या बुरुजावर तुम्हाला जंग्यासुद्धा पाहायला मिळतील. हे जे खाली छोटे छोटे जे होल दिसत आहेत त्या होलामधून शत्रूवर बाणांचा किंवा उकळत्या तेलाचा वर्षाव केला जात असे. आता नगरखाना बघून झाल्यानंतर आपण आता थेट पुढे जाऊ आणि आपला जो गडाचा दुसरा दरवाजा आहे तो बघूया. आता आपण किल्ले अजिंक्यतारा याचा उत्तर दरवाजा पाहिला आणि तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला हा दुसरा उत्तर दिशेचा दुसरा दरवाजा लागतो. आता आपण आत जाऊया. उत्तरेच्या बाजूची ही 2 महाद्वारं आहेत, ही 2 महादरवाजे आहेत. इथून सरळ आपण वर जाऊया. किल्ले अजिंक्यतारा या गडाचा जो उत्तर दिशेचा महाद्वार आहे, म्हणजे जे 2 दरवाजे आहेत उत्तर दिशेला, ते 2 दरवाजे पाहिले, नगरखाना पाहिला. आता आपण चाललो आहोत किल्ले अजिंक्यतारा या गडावर जी काय अजून ठिकाणं आहेत ते ठिकाणं बघायला. आपण एक काम करूया, पहिल्यांदा सगळी ठिकाणं बघूया, एका ठिकाणी थांबूया आणि तिथं मी तुम्हाला ह्या किल्ल्याचा थोडाफार इतिहास आणि स्वराज्याबरोबर ह्याचा काय संबंध येतो तर ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता माझ्यासमोर आहे आकाशवाणी सातारा 103.1 रेडिओ चॅनल आहे हे आकाशवाणी सातारा. आता आपण आहोत किल्ले अजिंक्यतारा याच्या राजसदरीपाशी. तुम्ही आता बोर्ड पाहिला असेल, माझ्या पाठीमागे आहे राजसदर, ज्या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी ताराबाई यांचा जो काही स्वराज्याचा कारभार चालायचा किंवा स्वराज्याची जी कामं चालायची तर ती कामं ह्या राजसदरेच्या ह्या वास्तूमध्ये चालत होती. हे जे बांधकाम आहे हे पूर्ण विटांचं बांधकाम आहे. हे दगडी बांधकाम दिसेल, त्याच्यावरती हे पूर्ण विटांचं बांधकाम आहे. आता आपण राजसदरच्या आत जाऊया. सातारचा हा किल्ला म्हणजेच अजिंक्यतारा मराठा साम्राज्याची 4थी राजधानी. पहिली राजगड, मग रायगड, नंतर जिंजी आणि 4थी राजधानी किल्ले अजिंक्यतारा. किल्ले अजिंक्यतारा हा शिलाहर वंशातील दुसऱ्या भोजराजाने इसवी सन 1190 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे गेला आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इसवी सन 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांद बीबी हिला किश्वर खान याने येथे कैद करून ठेवले होते. या किल्ल्याचा उपयोग 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी ज्वर आल्याने छत्रपती शिवाजी महाराज ह्या किल्ल्यावर 2 महिने विश्रांतीसाठी होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1682 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. इथं गड फिरत असताना सातारा कॉलेजची हॉस्टेलची गँग मला भेटलेली आहे. सगळे वेगवेगळ्या गावातले. माझं नाव धृतेश माळेकर, मी विदर्भात वाशिम जिल्ह्यातून बिलॉंग आहे. मी संभाजीनगरचा. माझं नाव विशाल आहे, मी नाशिकचा आहे. माझं नाव राठोड आहे, मी अहमदनगरचा आहे. मेरा नेम दीपेश है और मैं छत्तीसगढ़ से हूँ. आणि माझं नाव आदित्य शिंदे. अशी दुसरी वंशी फ्रॉम लातूर. राज सदरच्या बरोबर समोरच्या बाजूला नाणे टांगसाळ आहे
आता मी ते बघणार आहोत. मग अशी राज सदर पाहिली. राज सदरच्या बरोबर समोरच्या बाजूला नाणे टंकसाळ म्हणजे जिथं नाणी तयार केली जातात किंवा देवाणघेवाण होते या ठिकाणाहून होत होते. तर आज जायचं थोडंसं रिस्की आहे, तरी पण मी एकदा ट्राय करेन जायचं आज. गडावरील राजसदर आणि नाणे टांगसाळ या दोन वास्तू पाहून पुढे गेल्यावर आपल्याला अजून एक पडकी वास्तू पाहायला मिळते. या वास्तूच्या आत गेल्यावर आपल्याला 2 बंकर पाहायला मिळतात. या बंकरचा उपयोग त्या काळी कैदी किंवा खजिना किंवा धान्य कोठार यासाठी केला जात असावा. इसवी सन 1699 औरंगजेबाने सातारच्या किल्ले अजिंक्यताऱ्याला वेढा घातला. त्यावेळी गडाचे किल्लेदार प्रयागजी प्रभू हे होते. आता आपण आहोत किल्ले अजिंक्यतारा ह्या गडावरील एक तलावपाशी. पुस्तकात किंवा माहितीमध्ये आपल्याला असं कळतं की ह्या किल्ल्यावर जे काही तलाव आहेत ते 100 फूट लांब आणि 30 फूट खोल असे तलाव आहेत. ते एक तलाव आहे. ह्या तलावाला लागून माझ्या मागं अजून एक तलाव आहे ह्या साईडला. जर का हा तलाव ओव्हरफ्लो झाला किंवा भरला तर दुसऱ्या तलावामध्ये पाणी कसं जाणार. इथं तो तलाव ओव्हरफ्लो झाला त्याचं पाणी सगळं ह्या वाटेनं खाली येणार आणि ह्या तलावात म्हणजे माझ्या मागच्या तलावात जाणार. त्या भिंतीपलीकडचा तलाव पाहिला तो भरल्यानंतर त्यातलं पाणी हळूहळू ह्या तलावामध्ये येतं. हा पण जर का तलाव भरला ओव्हरफ्लो झाला तर सुद्धा तुम्हाला इथे एक वाट दिसेल. इथून सुद्धा पाणी जाते बरोबर किल्ल्याच्या खाली. ते मगाशी तलावातलं तुम्हाला जे पाणी जातं म्हणलं ना ते बहुतेक तेच हे खाली पडते पाणी. 13 एप्रिल 1700च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी 2 भुयारी खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाई देवीचा बुरुज ढासळला. तटावरील काही मराठे दगावले. तेवढ्यातच दुसरा मोठा स्फोट झाला आणि तटापुढे घुसणाऱ्या मोगलांवर तो बुरुज ढासळला व 1,500 मुघल सैन्य मारले गेले. तर आता पण आहोत अजिंक्यताऱ्यामध्ये मंगळाई देवी ह्या देवीच्या मंदिरामध्ये. आता आपण मंदिर बघूया आणि मंदिर पाहून झाल्यानंतर पुढचे ठिकाणं पाहूया. आता आपण मंगलाई देवी ह्या देवीचं मंदिर पाहिलं. खूप नवीन मित्र म्हणा किंवा नवीन मंडळी भेटली. सोलो जाण्याचा हाच एक फायदा असतो. सोलो फिरायचा किंवा सोलो ट्रॅव्हल करायचा, गडकिल्ले फिरायचा सगळ्यात मोठा फायदा हाच असतो. नवीन नवीन ओळखी होतात आपल्या. मंगलाई देवी मंदिर पाहून झालं. आता सप्तेश्वराचं मंदिर पाहणार आहोत. किल्ल्यावर सर्व दाणागोटा व दारुगोळा संपला आणि 21 एप्रिल 1700 रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकवण्यास तब्बल 4.5 महिने लागले. किल्ल्याचे नामकरण आझमतारा असे झाले. छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी ताराबाई यांच्या सैन्याने पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नामांतर अजिंक्यतारा असे केले. पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. तर माझ्या समोर आहे अजिंक्यतारा या गडाचा दक्षिण दरवाजा. साईडला तुम्हाला एक छोटस होल दिसेल, तसंच ह्या साईडला पण दिसेल. तसंच एक वरच्या साईडला आहे आणि त्या वरच्या साईडला आहे दगडी होल. ह्या साईडला पण इथं लाकडी ओंडका बसवायचा, फिट करायचा दोन्ही साईडला, जेणेकरून शत्रूला जरी तो दरवाजापर्यंत जरी आला तरी सुद्धा त्याला दरवाजा तो तोडू शकला नाही पाहिजे. इथं एक छोटा दरवाजा तुम्हाला बघायला मिळेल. आता हा दरवाजा आहे तो आत्ताच्या काळातला आहे. मगाशी आपण पाहिलं उत्तर दरवाजा हा छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई यांच्या काळातला तो होता. आता आपण दरवाजा बाहेरनं सुद्धा बघूया. इथं वरती तुम्हाला खिळे दिसतील, म्हणजे हत्तीनं तो दरवाजा तोडू नये तर त्यासाठी ते खिळे लावलेले असतील. तुम्हाला ह्या साईडला सुद्धा खिळे बघायला मिळतील आणि ह्या साईडला सुद्धा. दक्षिण दिशेमधील हा दुसरा दरवाजा आणि दक्षिण दिशेचा जो पहिला दरवाजा आहे तो आपण बघायला जाऊया. तुम्हाला समोर हा दक्षिण दिशेमधला जो पहिला दरवाजा आहे तो दिसेल. लाकडी ओंडके ठेवण्यासाठी जागा आहे. तिथं तुम्हाला छोटी छोटी होलं पाहायला मिळतील. तिथं एक आहे
ती पण एक आहे. इथं दरवाजा अडकवला जायचा, इथं लाकडी ओणका ठेवला जायचा जेणेकरून दरवाजा पूर्ण लॉक होईल. देवड्या म्हणजे महाद्वाराचं संरक्षण. तिथं पहारेकरी जे असतात ते पहारेकऱ्यांना आराम करण्यासाठी थोडक्यात एक छोटीशी खोली असते, तर त्यांना देवड्या म्हणतात. किल्ले अजिंक्यताऱ्याला दोन्ही दिशेला म्हणजे दक्षिण दिशा आणि उत्तर दिशेला दोन्हीला सुद्धा 2-2 महादरवाजे आहेत. दक्षिण दरवाजाच्या जवळ हा पूर्ण जो परिसर दिसतोय तो पूर्ण सगळा ग्रामीण भाग आहे साताऱ्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे पकडले गेले असताना त्यांची औरंगजेबाने ज्या क्रूरतेने हत्या केली, त्यानंतर औरंगजेबाने रायगडावर हल्ला करून स्वराज्याच्या महाराणी येसूबाई आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज यांना दोघांना कैद केलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या काही मुघल बादशाह होते नंतरचे, तर त्यांनी काय केलं की येसूबाईंना आपल्यासोबत घेऊन गेले दिल्लीला आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलाला म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांना ते इथं स्वराज्याच्या सीमेलगत सोडून गेले. महाराणी येसूबाई यांना कैद करण्याच्या अगोदर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना कैद झाली होती, त्यांची हत्या झाली होती, तेव्हा महाराणी येसूबाईंनी छत्रपती राजाराम महाराजांना गादीवर बसवलं होतं स्वराज्याच्या. आणि त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार पाहिला. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याचा कारभार पाहिला आणि त्याच्यानंतर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराज हे मुघलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यामध्ये परतले होते. तेव्हा त्यांना ओळखणारं असं कोणच नव्हतं, कारण छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पाहिलं होतं. नंतर त्यांच्या मृत्यूनंतर पहिले बाजीराव पेशवे यांचे जे वडील होते बाळाजी विश्वनाथ भट जे होते, हे त्यावेळेला त्यांच्याशी म्हणजे त्यांना भेटायला जायचे किंवा त्यांना जे काही गोष्टींची कमतरता आहे ते बघायला जायचे. त्यांच्या ओळखीचा म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या ओळखीचा एकच माणूस किंवा छत्रपती शाहू महाराजांना ओळखणारा एकच माणूस बाळाजी विश्वनाथ भट हे होते. त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे छत्रपती शाहू महाराजांना स्वराज्याची गादी मिळण्यास त्यांची मदत झाली. छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला, तर त्याच्या आधी ताराबाई यांना कोल्हापुराचं संस्थान म्हणजे कोल्हापुराची गादी मिळाली आणि छत्रपती शाहू महाराजांना स्वराज्याची उत्तरेकडची गादी मिळाली. स्वराज्याचा उत्तरेचा भाग हा छत्रपती शाहू महाराजांनी सांभाळायचा होता आणि स्वराज्याचा जो दक्षिणेचा भाग होता तो सगळा ताराबाईंनी पाहायचा होता. अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे, ह्या किल्ल्याने स्वराज्याचे 5वे छत्रपती पाहिले. म्हणजेच पहिले छत्रपती होते शिवाजी महाराज, नंतरचे छत्रपती संभाजी महाराज, नंतरचे छत्रपती राजाराम महाराज आणि नंतरचे म्हणजे 4थे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज दुसरे आणि त्याच्यानंतरचे 5वे छत्रपती शाहू महाराज. आता आपण दक्षिण दरवाजा पाहिला. आता दक्षिण दरवाजावरील जो नगारखाना आहे तो आपण आता पाहणार आहोत. तर ही ती वाट आहे, हा तो दरवाजा आहे आपला दक्षिण दरवाजा. इथून वर यायचं पायऱ्यावरून, इथून एक वाट येते आणि इथून एक छोट्या छोट्या पायऱ्या अशा आहेत आणि आपण इथं वरती जाऊया नगरखान्याजवळ. खूप काळजीपूर्वक चढा आणि उतरा सुद्धा. तुम्हाला इथं बाणांसाठी जंग्या पाहायला मिळतील. ह्या जंग्यातून बाण शत्रूवर सोडले जायचे. त्या वाटेनं चालत आलो पुढं, तुम्हाला इथं कमान पाहायला मिळेल. ह्या कमानीतून आत आलं की आपल्याला एक छोटीशी पायवाट लागते. ह्या पायवाट्यापासून थोडंसं पुढं आलं की आपल्या इथं सप्तेश्वराचं मंदिर, श्री महादेवाचं मंदिर, आपण ते मंदिर पाहणार आहोत. 1708 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्याचे 5वे छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले अजिंक्यताऱ्यावर पार पडला. छत्रपती शाहू महाराजांनी सातारा शहराची स्थापना याच वेळी केली. दुसऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर 11 फेब्रुवारी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला. आता ह्या मंदिराच्या पुढंच तुम्हाला इथं तलाव पाहायला मिळेल. दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता जाणार आहोत पुढच्या प्रवासाला. राजसध्याच्या डाव्या बाजूला अजून एक महादेवाचं मंदिर मला पाहायला मिळतं, जे की माझ्या आता समोर आहे. हे आहे ते महादेवाचं मंदिर. आता मी तुम्हाला थोडंसं आत जाऊन दाखवतो.